नमस्कार. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सुमन सायलीला विचारते की अर्जुन कुठे आहे. यावर अस्मिताही विचारते, तुम्ही दागिना घ्यायला गेला होता ना, मग तू एकटी कशी काय आलीस. सायली म्हणते, दागिना घ्यायला गेलो होतो, पण तिथे मला प्रिया भेटली ना, म्हणून मी तिच्या बरोबर आले आणि यांना काहीतरी महत्वाचं काम आठवलं. ते म्हणाले, तू पुढे जा, मी येतो नंतर. येतच असतील. प्रताप बोलतो की अर्जुन कधी नाही तो बायकोसाठी दागिना घ्यायला गेला, तिथे सुद्धा त्याला कामच आठवलं आणि सर्व हसायला लागतो. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, असं कसं आलो ना मी, बायको आधी काम नंतर, म्हणून तर सगळं काम सोडून मी माझ्या बायकोच्या मागे मागे इथे आलो. हे ऐकून सायली लाजिरवाणी होते. रविराज म्हणतो की ज्युनियर ये, मी केव्हापासून तुला फोन करत होतो, मला तुला स्वतःहून आमंत्रण द्यायचं होतं. अर्जुन म्हणतो, अरे स्वतःच्या घरात येण्यासाठी कशाला आमंत्रण हवंय, बघ आलो मी. अस्मिता म्हणते, आलास तर काय दागिना घेतला आहेस, दाखव बरं. अर्जुन कल्पनाला म्हणतो, तुझ्या सुनेचे चॉईस खूप असतात, तिला दागिना नाही आवडला. कल्पना म्हणते की ए अर्जुन, सायलीला दागिना आवडणार नाही याबाबत माझा विश्वासच नाही. अस्मिता म्हणते की काय झालं होतं नेमकं दुकानात. सायली मध्येच म्हणते की आम्ही दागिना घ्यायला गेलो होतो, मला पारंपरिक दागिने हवे होते ना, आणि तिथे पारंपरिक दागिने नव्हते, म्हणून म्हटलं काही नको घ्यायला. प्रताप म्हणतो की काही हरकत नाही अर्जुन, तू एक काम कर, आता दिवाळीच्या पाडव्याला, दसऱ्याचा आणि दिवाळीचा एकत्र दागिना घेऊन टाक. तेव्हा तिथे गुरुजी येतात. सुमन म्हणते की गुरुजी, पूजेची सगळी तयारी केलेली आहे, तरी तुम्ही परत एकदा बघून घ्या. इथे इशारानेच अर्जुनला सांगते की साईडला या. तेव्हा अर्जुनही पाणी पाहिजे म्हणून साईडला येतो. सायली सुद्धा येते आणि म्हणते, तुम्हाला गाठोडं सापडलं ना, तर कुठे ठेवलं आहे आणि काय आहे त्यात, बघितलं का. अर्जुन म्हणतो, बघितलं, पण फार नाही बघू शकलो, तुला पटकन मेसेज केला आणि आलो मी इथे. सायली म्हणते की मला पण बघायचं आहे, कुठे आहे. अर्जुन म्हणतो, बाहेर गाडीत. आता बघायचं आहे. सायली हो म्हणते. तेव्हा अर्जुन इकडे तिकडे बघून सायलीला गाठोडं दाखवण्यासाठी बाहेर घेऊन जातो. तर इथे वरती प्रियाचा खूप संताप झालेला असतो आणि तिची एकटीच बडबड चालू असते की एकीकडे अर्ध्या मेंदूची बाई आणि तिची लाडकी लेक माझ्या डोक्यावर बसलेत आणि दुसरीकडे मला रस्त्यात माझं गाठोडं फेकावं लागलं. माझं गाठोडं दुसऱ्या कोणाच्या हाती लागण्याच्या आत मला ते उचलायला हवं, पण आता माझ्यावर किल्लेदार नाही तर सुभेदार सुद्धा माझ्यावर वॉच ठेवून असणार. कशी निघू मी घराच्या बाहेर, अशी तिची चिडचिड झालेली असते. तर इथे दुसरीकडे अर्जुन सायलीला गाठोडं दाखवायला बाहेर घेऊन आलेला असतो. अर्जुन सायलीला विचारतो की खरंच तुला लहानपणाच्या वस्तू बघायच्या आहेत का. नाही म्हणजे तुला परत त्रास व्हायला नको. सायली म्हणते की मी तुम्हाला म्हणाले ना, मला माझ्या भीतीचा सामना करावाच लागणार आणि होऊ द्या त्रास, मी सहन करीन, मला बघायचं आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण मी नेहमी पाहिलं आहे, बायको तुझ्या लहानपणीच्या कनेक्टेड कोणती वस्तू बघते तेव्हा तुला खूप त्रास होतो. आज जर तू ठरवलं आहेस तर मी तुला अडवणार नाही. तर इथे दुसरीकडे प्रतिमा प्रियाला गुरुजी आले खाली, पूजा सुरू होणारे यासाठी दरवाजा वाजवते, पण इथे प्रिया काहीच उत्तर देत नाही. प्रतिमा म्हणते, मी परत परत नाही सांगणार, तुझी तू खाली ये, आणि तिथून जाते. तेव्हा इथे प्रिया स्वतःशी चिडून म्हणते की आता ही बाई महाराणी असल्यासारखी मला ऑर्डर सोडणार. तर इथे अर्जुन सायलीला गाठोडं दाखवतो. सायली गाठोडं खोलते, त्यातलं एक एक सामान बघते. अर्जुन म्हणतो की तुझ्या गाठोड्यात वॉलेट आणि ते सुद्धा रिकामं, बाकी सगळं ठीक आहे, पण रिकामं वॉलेट कुणाचं. तेव्हा सायली स्वतःचा फ्रॉक बघत असते. अर्जुन मनाशीच विचार करतो की सायलीला हिच्या सगळ्या वस्तू बघून थोडा सुद्धा त्रास कसा होत नाही आहे. तर इथे दुसरीकडे सगळेजण अश्विनची वाट बघत असतात. नागराज अश्विनला फोन करत असतो. तेव्हा रविराज म्हणतो, तन्वीला घरामध्ये पूजा आहे, त्याची किंमत जरी नसली तरी त्याला बोलावून घे. पूजेला तितक्यात अश्विन येतो. नागराज म्हणतो, तुलाच फोन करत होतो, लवकर ये करून सांगायला, आपल्याकडे नवमीची पूजा असते ना, त्यासाठी. अश्विनला सुभेदार फॅमिली आली म्हणून राग येतो. अश्विन म्हणतो, अच्छा, म्हणून हे सगळे इथे आले. सुमन म्हणते की अश्विन तू हातपाय धुवून घे ना. तेव्हा तो जातो. भाऊजी वहिनी तुम्ही पूजेला सुरुवात करा. तेव्हा प्रतिमा म्हणते, मला वाटतं अर्जुन सायलीला यावर्षी पूजा करू देऊया का. सगळेजण हो म्हणतात, पण अश्विन परत मागे येऊन म्हणतो की सॉरी, पण या घराच्या पूजेला दादा आणि त्यांची बायको का बसतील. रविराज म्हणतो की कारण का ते पण या घरचे आहेत म्हणून. रविराज अर्जुन सायलीला म्हणतो की अर्जुन सायली तुम्ही घ्या पूजा करून. नागराज म्हणतो, दादा तन्वी खाली नाही आली अजून, पूजा करायची म्हणजे सगळे एकत्र पाहिजे ना.
तेव्हा सायली प्रतिमाला विचारते की तुम्ही प्रियाला बोलवायला वरती केला होता ना? प्रतिमा म्हणते की हो ना, तिने मला आतून उत्तर नाही दिलं. रविराज म्हणतो की तिचा मूड चांगला होईपर्यंत तिची वाट बघत बसायची आहे का? गुरुजी आले आहेत, सगळे खोळंबले आहेत, याची काही किंमत आहे का? नाही तिला. प्रताप म्हणतो रविराज शांत हो, तन्वीच्या वागण्याचा आपण कसलाही विचार करायचा नाही असं ठरवलं आहे ना, मग झालं तर. सायली प्रतिमाला म्हणते की तुम्ही दोघं पूजेला बसा, मी प्रियाला बोलावून आणते. तेव्हा ती प्रियाला बोलवायला जाते आणि इथे प्रतिमा गुरुजींना पूजेला सुरुवात करायला सांगते. तर इथे सायली प्रियाला बोलवायला वरती जाते आणि म्हणते मला बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा प्रिया चिडूनच म्हणते की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. सायली म्हणते प्रिया हे बघ, मी तुझ्याशी जे जे बोलणार आहे ते खाली ऐकू जाऊ नये असं तुला वाटत असेल तर दार उघड. प्रिया लगेच दार उघडते आणि म्हणते तुला जे बोलायचं आहे ते बोल, तुला जो तमाशा घालायचा आहे तो घाल, मी नाही घाबरत कोणाला. सायली म्हणते हे बघ, तमाशा करायला आलेले नाही आहे, तुला पूजेसाठी खाली बोलवायला आली आहे. तेव्हा प्रिया चिडूनच म्हणते की नाही येणार, जा, आणि जाऊनच बेडवर बसते. तेव्हा सायली आतमध्ये येते आणि म्हणते हसत्या खेळत्या घरात असं वागून तुला काय मिळतं ग? प्रिया अगं कितीही घोड चुका केलास ना तरी पोटात घालणारी माणसं मिळाली आहे तुला, आता तरी गोडीने राहा. तेव्हा प्रिया म्हणते असं कसं, अति गोड गोड वागायचं डिपार्टमेंट तुझं आहे ना, अगं तुझ्याकडे कोणी बघितलं ना तरी डायबिटीस होईल त्याला, पण मला नाही असं खोटं वागता येत, तू जा खाली जा. प्रतिमा आत्या मी हे करू, रविराज काका मी ते करू, जा तुझी ऍक्टिंग सुरू कर, निघ. सायली म्हणते जाणारच आहे, पण माझ्या बरोबर तुलाही घेऊन जाणार आहे, चल, आणि तिचा हात पकडते. तेव्हा प्रिया रागानेच हात सोडते. एकदा सांगितलं ना नाही येणार. तेव्हा इथे खाली रविराज आणि प्रतिमा पूजा करतात. सायली म्हणते की प्रिया खाली तुझ्यासाठी ती माणसं थांबली आहे ज्यांच्याशी तू कधीही नीट वागलेली नाही, तरी तुला ते त्यांचे कुटुंबातले मानतायत आणि तू पूजेला यावं अशी त्यांची इच्छा आहे. प्रिया म्हणते तू वकील आहे त्यांची, त्यांच्यापैकी कोणालाही वाटलं असतं तर ते आले असते मला बोलवायला, परक्या मुलीला कशाला पाठवलं? सायली जरा रागानेच म्हणते की प्रतिमा आत्या तुला बोलवायला आल्या होत्या, प्रिया तू दारही उघडला नाही आणि त्यांना काही उत्तर दिलं नाही. अगं आईची स्वतःच्या थोडीशी किंमत ठेव. प्रिया टाळ्या वाजवूनच म्हणते की चला चला, आता सायली टीचरचं लेक्चर सुरू झालं आहे, पण मला या लेक्चरला बसायचं नाही आहे. सायली म्हणते मी लेक्चर देतच नाही आहे, सरळच सांगत आहे. प्रिया प्रतिमा आत्याशी असं वागणं बंद कर, नशीब अफाट आहे तुझं, तुला तुझी आई परत मिळाली आहे तर तू अशी वागतेस, त्यांना दूर लोटते. प्रिया म्हणते हे बघ, मला पूजेला यायचं नव्हतं म्हणून मी दार उघडत नाही, त्यावरून तू मी आईला दूर लोटते वगैरे एवढ्या टोकाला जायची गरज नाही आहे. तेव्हा सायली म्हणते हो का, जेव्हा तू त्यांच्या गोळ्या बदलल्या होत्या त्याचं काय, परवा त्यांना गरम तव्यावर ढकलायला निघाली होती त्याचं का, का करते तू हे सगळं? उत्तर आहे तुझ्याकडे, मला माहिती आहे, आणि मी तुला विचारलं ना तू खोटीच उत्तर देशील, पण मला सांगच प्रिया, स्वतःच्या आईशी इतकं टोकाचं वागण्याची काय गरज आहे? नक्की का वागते तू असं? तेव्हा प्रियाला खूप घाम फुटलेला असतो, काय उत्तर द्यावं समजत नाही. सायली म्हणते मला उत्तर हवं, तुझ्या आईला तू इतकं का छळतेस? नक्की कसला राग काढतेस त्यांच्यावर? प्रिया म्हणते तुझा राग काढते मी, माझ्या आईला माझ्याकडून जे जे भोगावं लागते ना ते सगळं तुझ्यामुळे भोगायला लागते सायली. तर इथे दुसरीकडे गुरुजी म्हणतात पूजा संपन्न झाली आहे, आपण आरती करूया. सुमन म्हणते की तन्वीने यावेळी तरी आरतीला यायला हवं ना, मी पटकन वर जाऊन बघून येऊ का? रविराज टोमण्यानेच म्हणतो की हो जा ना, पालखी मेळा घेऊन जा, नाचत नाचत खाली घेऊन या तिला, हवं ते सगळे करा, जा. अस्मिता म्हणते रविराज काका नको ना चिडचिड करू. रविराज म्हणतो अस्मिता तुला माहिती नाही आहे त्या मुलीने काय उच्छान मांडला आहे. तर इथे सायली चिडूनच म्हणते की माझ्यामुळे? प्रिया म्हणते हो, माझ्याकडून खरं उत्तर हवं ना, मग ऐक, मला या गोष्टीचा त्रास होते, माझी आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करते, माझी आई माझ्याशी बरं काय वागायला आली, छान बोलायला काय आली, लगेच तू तिथे हजर होते, मग माझ्या आईचं सगळं लक्ष तुझ्याकडे जातं. माझ्या आईला मी मिठी मारायच्या आधी तू येतेस आणि तू तिला मिठी मारतेस. त्या दिवशी माझ्या आईचा मूड चांगला नव्हता, तिला चांगलं वाटावं म्हणून तिच्यासाठी सोनचाफ्याची फुलं घेऊन आली, तर काय तू तिथे सोनचाफ्याची फुलं घेऊन हजर होती. या सगळ्याचा राग मी कोणावर काढणार? माझ्या आईवरच ना. अगं तू मध्ये लुडबुड केली नसती ना तर आज आणि माझ्या आईचे चांगले प्रेमाचे संबंध असू शकले असते. तर इथे दुसरीकडे अश्विन रविराजला म्हणतो की काका तिची तब्येत चांगली नसेल म्हणून ती खाली आली नसेल,
रविराज म्हणतो, तू तिच्यावरती अंदाज विश्वास ठेवू शकतो, तिचं ऐकू शकतो, पण मी माझ्या घरामध्ये हे खपून घेणार नाही. तिच्या आईला तिची कीव आली म्हणून ती या घरामध्ये आहे, नाहीतर मी सुद्धा तेच केलं असतं जे प्रतापने आणि कल्पनाने केले. अर्जुनही रविराजला शांत करतो. प्रतिमा आणि कल्पनाला आरती करायला सांगतो. तर इथे सायली प्रियाला समजवते की आईच्या प्रेमात कोणी वाटेकरी येऊ शकतो का? अगं प्रतिमा आत्या, माझ्या आत्या सासू आहे फक्त, तरीही आईसारखी माया करतात माझ्यावर. मग त्या आपल्या सख्ख्या मुलीवर प्रेम नाही का करणार? आईच्या प्रेमात वाटेकरी कसा येऊ शकतो? प्रिया प्रिया रागानेच म्हणते की पण तू आली आहे ना सायली वाटेकरी म्हणून, तू माझ्या आईपासून दूर राहा, तर मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेल. तर इथे खाली आरती चालू होती. तर इथे दुसरीकडे सायली खूप विचार करते. तू खरं बोलतेस प्रिया. प्रिया म्हणते 100%. तू या घरात येणे बंद कर सायली, मग बघ मी माझ्या आईला कसला त्रास होऊ देणार नाही. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.